लेखणी। आजच्या कार्यक्रमाचा माझा वाढदिवस तर हा मोटिव्ह नाही आहे। माननीय डॉक्टर सुशील चौधरी सर या मुंबईमध्ये ठाणा विभागामध्ये फ्री कन्सल्टन्सी आहे। मी माझ्या घरातला एक अनुभव सांगते म्हणजे तुम्हाला जरा सिरियसनेस येईल स्किन बद्दल। माझे वडील हरिभाऊ गडांकुश त्यांनी 10,000 लग्न जमवली, मॅरेज ब्युरो चालवायचे। म्हणजे 73 मध्ये माझा जन्म झाला, 24/4/1973 आणि मुलुंड मधली आमची एंट्री 73 चीच आहे। हे मुलुंड काही नव्हतं, गव्हर्नमेंट जॉब करत वडील मुला मुलींची लग्न जमवायचे। अनेक वर्ष लोकांसाठी ते फिरले, 1 रुपयाची अपेक्षा नाही कोणाकडनं, त्यांनी पैसे, फार स्वाभिमान। जर संघर्ष असेल तर स्वाभिमान माझ्या वडिलांकडे होता, पण त्या स्वाभिमानाने 2 गोष्टीने त्यांचा घात केला। स्वाभिमानी होते पण ते फोकस होते मेडिकल डॉक्टरला, त्यांना सोरायसिस झाला होता। कालांतराने तो सोरायसिस आयुर्वेदाने बरा झाला असता सर, पण त्यांचा एकच मेडिसिनचा डॉक्टर होता जो पॉवरफुल मेडिसिन द्यायचा, ते कॅप्सूल्स। आणि ते कॅप्सूल्सने त्यांचा घात केला। 15 वर्ष एकच डॉक्टर मिस्टर सावंत अंधेरीला, आम्ही राहायला मुलुंडला आणि वडील अंधेरीला जायचे त्या डॉक्टरकडे। म्हणजे एका डॉक्टरला एवढे प्रभाव झाले होता वडिलांचा त्याच्यावरती पडला होता। मी तर घसा फाडून त्यांना म्हणायचे, अहो बाबा आयुर्वेद घ्या, तुलसी घ्या। त्यावेळेला चांगलं आयुर्वेदाचं होतं, त्यांनी घेतलं नाही। सोरायसिसचा चट्टा त्यांना पहिला इथे होता, कालांतराने तो चट्टा वाढत गेला आणि त्यातनं पल्स यायला सुरुवात झाली, पाणी यायला सुरुवात झाली आणि कालांतराने ते आपला चेहरा म्हणजे बाहेर त्यांना जायला एक लाजीरवाणं वाटू लागलं। म्हणजे कालांतराने ते व्हॉलंटरी रिटायरमेंट त्यांनी घेतली। माझ्या मित्रमैत्रिणींनो, इतकी मोठी गोष्ट आहे ही स्किन बद्दल की त्या व्यक्तीची नोकरी 15 वर्ष होती पण ती नोकरी ते बजावू शकले नाहीत। याचं कारण आहे सोरायसिसचा चट्टा त्यांच्या डोक्याच्या इथे झाला होता, तो वाढत वाढत इथे गेला, केस त्यांचे विरळ झाले आणि त्या चट्ट्यामुळे मी माझा हा चेहरा कसा नेऊ लोकांसमोर। कारण समाजकार्य करताना तुमचं जे पर्सनॅलिटी आहे याची फार मोठी छाप पडते, फार मोठी छाप पडते। मग काही लोकांचा असा गैरसमज आहे, मला या वयात काय करायचंय, मला कशाला क्रीम लावायला पाहिजे। तर त्या सर्वांना माझं सांगणं आहे की माझ्या घरामध्ये स्किनवरनं माझ्या वडिलांचा फार कमी वयामध्ये अंत झालेला आहे। त्या औषधांनी त्यांचा घात केला आणि ते चट्टे वाढत गेले। साधा आजार सोरायसिस। म्हणून इथे प्रत्येकाला मी सांगते, स्वतःची स्किन, स्वतःची त्वचा हे आपला आरसा आहे, हा आपला आरसा आहे। नटणं हे नंतरच आहे, पण ही जी स्किन आहे या स्किनला प्रत्येक व्यक्तीने जपलं पाहिजे आणि आपल्या इंडियामध्ये हेच जपत नाहीत का? आम्हाला काय का अमिताभ बच्चन व्हायचंय का? मी तर महिला म्हणतात, काय मॅडम डार्क लाली लावली? हो मला आवडते। ज्या महिलेला नटायला आवडत नाही ना ती जनावर आहे, जानवर आहे वो, है ना संजय जी? जिसको बनने को ठनने को मिलता नहीं है ना और दूसरे को बोलते हैं मुझे बनना ठनना अच्छा नहीं है, उनको मैं निवेदन करती हूँ वो जानवर है औरत। क्योंकि ये जो स्किन दी है ना भगवान ने, इसका संभाल अच्छी तरह से करना सीखो। तो ऐसे माननीय सुशील चौधरी साहेब आपल्याला भेटलेच सर। काही दिवसापासून पायाच्या आजाराने फार त्रस्त होते मी कार्यक्रमाला सर जायची नाही, कारण तिथून उठलं तर लंगडायला लागायचं। मी विचार केला माझ्या वडिलांना सोरायसिस आणि माझ्या पायाला तर चिरा पडायला लागल्यात, हे काय? नाही म्हटलं हे झालं नाही पाहिजे। मी स्वतः 30 ते 35 हजार पायाच्या तळव्यांसाठी घालवलेले आहेत। मित्रमैत्रिणींनो,
म्हणून प्रत्येकाची स्किन चांगली झाली पाहिजे. आणि याचं सौभाग्य माननीय गायकवाड साहेब, माननीय गावडे साहेब, माननीय माने साहेबांनी आणि आपल्याला हे दिलेलं आहे. आता सरांचं स्पीच होणारच आहे.